जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी घेऊन आलेलो आहे एमएसबीटी डिप्लोमाच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या ब्रांचच्या 5th सेमिस्टरचा संपूर्ण सिलेबस। मग यामध्ये तुम्हाला कोणकोणते सब्जेक्ट असणार आहे, कोणकोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे, कोणत्या विषयामध्ये थेरी किती, न्यूमेरिकल मध्ये किती, इलेक्टिव्ह मध्ये निवडायचा कोणत्या इलेक्टिव्ह सब्जेक्ट मध्ये जास्त मार्क पडू शकतात, या संपूर्ण गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आणि त्यासोबतच या विषयांचा अभ्यास नेमका कसा, कुठून आणि कशा पद्धतीने केला पाहिजे हे सर्व आपण बघणार आहोत। तर व्हिडिओला लाईक करून द्या, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करून द्या आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या YouTube चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून द्या, लाईक करून द्या, फॉलो करून द्या आणि हो, डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, कारण ज्यामध्ये डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस अवेलेबल असतात एकदम अफोर्डेबल कॉस्ट मध्ये आणि बेस्ट क्वालिटी मध्ये। एकदा जा, आमची फ्री डेमो लेक्चर बघा आणि हा, डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा सर्व विषयांच्या लिंक तुम्हाला दिलेल्या आहे, सर्व विषयांची फ्री डेमो लेक्चर तुम्हाला दिलेले आहे। एकदा नक्की पहा, जर आमचं शिकवणं तुम्हाला आवडलं तरच तुम्ही कोर्स परचेस करून अभ्यासाला लागू शकता, कारण आमच्या ऑनलाईन क्लासेसची फी सर्वात कमी आहे आणि महाराष्ट्रातील टॉप फॅकल्टी तुम्हाला शिकवणार आहे। बघा, ऑल इंडिया गेट रँक 5, ज्या शिक्षकाची गेट रँक 5 आहे, ऑल इंडियाहून जो 5वा आहे, असे शिक्षक तुम्हाला शिकवायला, अरे अजून काय पाहिजे तुम्हाला, ठीक आहे ना। बेस्ट कॉन्सेप्ट, बेस्ट टीचिंग भेटेल, नोट्स एकदम सर्वोत्तम भेटेल आणि फायदा जबरदस्त होईल। आणि हो, ज्या व्यक्तीला इलेक्ट्रिकल दुनियातलं संपूर्ण ज्ञान आहे असे शिक्षक तुम्हाला शिकवायला आणलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आमचे फ्री डेमो लेक्चर नक्की पहा, आवडेल तुम्हाला, ही गॅरंटी आपली। आणि हो, नोट्स जबरदस्त फॉर्मॅट मध्ये असतील, बेस्ट पद्धतीने आम्ही सर्व काही बनवलेलं आहे, ठीक आहे। चला, तर व्हिडिओला जास्त टाइमपास न करता आता आपल्या सिलेबस कडे येऊया। तर सर, आता विषय कोणकोणते आहे, तर सर्वात पहिले बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे सर्व विषय जे आहे ते आपण आता बघून घेऊ। तर सर्वात पहिला जो आहे तुमचा आहे एसी मशीन परफॉर्मन्स, ज्याला म्हणतात आपण एसीएम। तर या सेमिस्टरचा हा सुद्धा खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण यामध्ये जर बघायला गेले ना आपण, तर आपल्याला बघायचं आहे की सिंगल फेज इंडक्शन मोटर काय असते, 3 फेज इंडक्शन मोटर काय असतं, याचं स्पीड कशा प्रकारे कंट्रोल केले जाते, याला सिंक्रोनस कशा प्रकारे करतात, ठीक आहे ना। संपूर्ण गोष्टी म्हणजे इंडक्शन मोटर बद्दल संपूर्ण 3 फेज असो, सिंगल फेज असो, मध्ये कशा प्रकारे त्याला स्पीड कंट्रोल केलं, त्याच्यावर रिले कसे लावतात, काय कसे लावतात, सर्व तुम्हाला या ठिकाणी शिकायचं आहे। संपूर्ण एसी मशीनचा परफॉर्मन्स, याची न्यूमेरिकल्स वगैरे सुद्धा आहे। तर हा थेरी प्लस न्यूमेरिकल असा सब्जेक्ट असणार आहे आणि थोडा महत्त्वाचा आहे बरं, याला थोडं व्यवस्थित सांभाळून करा, खूप छान आणि खूप महत्त्वाचा विषय आहे। आता याचं जर पॅटर्न जर बघायला गेलं तर 30 मार्क तुमचा युनिट टेस्ट असेल आणि 70 मार्काचे तुमचे असेल आपल्या फायनल थेरी एक्झाम। त्यानंतर 25 मार्काचा तुमचं असेल इंटरनल प्रॅक्टिकल आणि 25 मार्काचा तुमचं असेल एक्सटर्नल प्रॅक्टिकल। माहिती असेल तुम्हाला, ठीक आहे ना, की बाहेर शिक्षक येतील, ओरल घेतील, बाकी काही नाहीये, ठीक आहे। त्यानंतर तुमचं असाइनमेंट म्हणजे ट्युटोरियल सुद्धा या सब्जेक्टला असणार आहे। अशा पद्धतीने जवळपास 175 मार्क्सचा संपूर्ण टर्म या सब्जेक्टचा असणार आहे। सर्वात महत्त्वाचा विषय आहे एसीएम, ठीक आहे ना, एसी मशीन परफॉर्मन्स। खूप सुंदर विषय आहे, तुम्हाला आवडेल। थोडासा किचकट पण आहे बरं, थोडंसं डेरिव्हेशन पण आहे, त्याच्यात न्यूमेरिकल्स आहे, तर थोडा त्रास होऊ शकतो, पण पहिल्यापासून केला तर मजा येऊन जाईल डायरेक्टली, ठीक आहे ना। त्यानंतर दुसरा जो सब्जेक्ट आहे तो आहे तुमचा स्विच गिअर अँड प्रोटेक्शन। आता बघा, तुम्हाला माहिती असेल की भरपूर ठिकाणी शॉर्ट सर्किट वगैरे होत असतात, ठीक आहे ना, काहींचं सर्किट जळून खाक होऊन जातं। मग हे कशामुळे होतं, शॉर्ट सर्किट कशामुळे होतं, मग शॉर्ट सर्किट झालं तर आपल्या घरातले अप्लायन्सेस आपल्याला वाचवता येतील का, मग यासाठी आपण काय काय लावू शकतो, मग कोणकोणत्या प्रकारचे प्रोटेक्शन डिव्हाइसेस आपण यूज करू शकतो, प्रोटेक्शन रिले आपण यूज करू शकतो, स्विच गिअर प्रोटेक्शन आपण यूज करू शकतो, या संपूर्ण गोष्टी तुम्हाला या चॅप्टरमध्ये बघायच्या आहे। म्हणजे जेवढे पण काही इलेक्ट्रिकल गोष्टी वगैरे आहेत त्याला आपण कशा प्रकारे वाचवू शकतो, या सर्किट ब्रेकर काय असतात, सर्किट ब्रेकर रिले काय असतात, हे सर्व तुम्हाला या सब्जेक्टमध्ये शिकायचं आहे। म्हणजे बघा, आपल्या घरातली शॉर्ट सर्किट जरी झाला तर आपल्या घरातले सर्व अप्लायन्सेस, सर्व इन्स्ट्रुमेंट, सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस हे सेफ राहावे, यासाठी त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे ब्रेकर डिव्हाइस लावलेले असतात हे सर्व आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे बेटा, ठीक आहे ना। चला, तर बघा, या सब्जेक्ट जर बघायला गेलं तर बघा, तुम्हाला सर्वांना दिसत असेल की परत तेच आहे, 70-30चा पॅटर्न आहे। 25 मार्काचा इंटरनल, 25 मार्काचा एक्सटर्नल, 25 मार्काचा आपलं असाइनमेंट, अशा प्रकारे 175 मार्कचा टर्म असणार आहे। त्यानंतर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अँड स्टार्टअप। हा विषय तर महत्वाचा आहे, खूप जास्त महत्वाचा आहे, पण मग याला पेपर वगैरे नाहीये तुमचा, ठीक आहे ना। आता या विषयामध्ये फक्त तुमचं 50 मार्काचं इंटरनल प्रॅक्टिकल आणि 25 मार्काचं इंटरनल, म्हणजे 25 मार्क तुमची असेल तुमच्या इंटरनल प्रॅक्टिकलला आणि 50 मार्क तुमचं मॅन्युअल किंवा असाइनमेंट तुम्हाला लिहावे लागतील, बस असं तुमचं असणार आहे। पण बघा, या विषयामध्ये आता तुम्हाला बिझनेस कसा करायचा, स्टार्टअप कसे करायचे, मग स्टार्टअप करायचं असेल तर कोणकोणत्या पॉलिसी लागतात, कोणकोणत्या गोष्टी लागतात, कोणकोणत्या योजना आहे, या अंतर्गत तुम्ही स्टार्टअप करू शकता। मग माणसामध्ये बिझनेस लिडरशिप कशा प्रकारे जनरेट व्हावी, तर खूप सुंदर विषय आहे, पण तुम्ही या विषयांकडे थोडंसं दुर्लक्ष करतात। पण बघा, जर समजा तुमच्या कॉलेजमध्ये याचे जर लेक्चर झाले,
याचे जर समजा काही गेस्ट लेक्चर होतात, बघा कॉलेजचे शिक्षक जनरली हे सब्जेक्ट नाही शिकवत, बाहेरून गेस्ट बोलवतात किंवा MBA चे कोणी शिक्षक लोक असेल त्यांना बोलवतात हा सब्जेक्ट शिकवण्यासाठी. तर खूप सुंदर विषय आहे आणि हा विषय तुम्हाला आवडेल बेटा. थोडं ज्यांना बिझनेसमध्ये आवड असेल त्यांनी थोडीशी लेक्चर जे करा, जास्त नाही 4-5 लेक्चर होतील पण करा, छान आहे. त्यानंतर सेमिनार अँड प्रोजेक्ट इनिशिएशन कोर्स. म्हणजे बघा तुम्हाला माहिती असेल की तुम्ही आता आलेले आहात 3rd इयरला, बरोबर आहे. मग 3rd इयरला तुम्हाला सर्वांना माहिती असेल की ज्यावेळेस तुम्ही डायरेक्ट 2nd इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेता त्यावेळेस 5व्या आणि 6व्या या सेमिस्टरचा ऍग्रिगेट तुमचा पकडला जातो, बरोबर आहे. म्हणजे 5व्या आणि 6व्या सेमिस्टर खूप जास्त महत्वाचा आहे तुमच्यासाठी. तर बघा या ठिकाणी तुम्हाला 3rd इयरला एक प्रोजेक्ट बनवावा लागतो, ठीक आहे. म्हणजे अजून नाहीये 6व्या सेमिस्टरला प्रोजेक्ट सबमिशन असतं, पण 5व्या सेमिस्टरला तुम्हाला तुमचा ग्रुप बनवायचा आहे. 4 जण मिळून एक प्रोजेक्ट तुम्हाला बनवायचा असतो, बरोबर आहे. 4 जण 5 जण जे तुमचं असेल, ठीक आहे ना. चला असो, तर 4 जण कोणकोणते निवडायचे हे तुम्ही आता ठरवून घ्या. त्यानंतर कोणता प्रोजेक्ट तुम्हाला बनवायचा आहे हे तुम्हाला या सेमिस्टरला ठरवावं लागेल. त्यानंतर जो प्रोजेक्ट तुम्ही बनवणार आहे मग तो कशा प्रकारे असेल, त्याचा ओव्हरव्ह्यू कसा असेल, त्याची मेथॉडॉलॉजी कशी असेल, तो कशा प्रकारे वर्क करेल, हे थोडं प्री वर्क तुम्हाला करायचं आहे. थोडं वर्क तुम्हाला या सेमिस्टरला करायचं आहे आणि याचा सेमिनार सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे शिक्षकांना. म्हणजे फायनल ज्यावेळेस तुमचे प्रॅक्टिकल एक्झाम वगैरे झाली त्यावेळेस तुमचा सेमिनार घेतला जाईल. तुम्हाला PPT बनवावं लागेल आणि PPT 4 जण मिळून जो ग्रुप असेल ना ते 4ही मिळून तुम्हाला ही PPTला एक्सप्लेन करावं लागेल की बाबा आम्ही असं पुढच्या सेमिस्टरला बनवणार आहे, याची हा कॉन्सेप्ट आहे, अशा प्रकारे आम्ही त्याचं काम करणार आहे. तर थोडंसं प्री वर्क, जास्त नाही रे बाबा, प्री वर्क तुम्हाला करायचं आहे. थोडं काम तुम्हाला या तुमच्या प्रोजेक्टवर करायचं आहे. त्यानंतर आहे तुमचं इंटर्नशिप. आता बघा तुम्ही सध्या आता इंटर्नशिपला असाल, बरोबर आहे ना. चला, कारण 3 आठवड्याची नाही रे, आता 12 आठवड्यांची होऊन गेलेली, ठीक आहे ना. चला असो, तर 12 आठवड्यांची तुमची जी इंटर्नशिप आहे, ठीक आहे ना, जी तुम्ही ट्रेनिंग वगैरे घेत आहात, तर त्याचा तुम्हाला रिपोर्ट बनवायचा आहे, डायरी वगैरे बनवायची आहे, सर्व करायचं आहे. आणि ते तुम्हाला सबमिशन केलं, प्रेझेंटेशन सुद्धा द्यावं लागतं, बरं. ते ओरल वगैरे घेतात की काय केलं बाबा तू 3 महिन्यामध्ये, काय कसं केलं, हे सर्व तुम्हाला विचारलं जातं बेटा, ठीक आहे ना. चला, तर 100 मार्काचं इंटरनल, 100 मार्काचं एक्सटर्नल, असे 200 मार्काचा संपूर्ण टर्म तुमचं असणार आहे इंटर्नशिपचं. तर प्रॉपर व्यवस्थित कारण बघा, एक सांगतो, आता जर तुम्ही इंटर्नशिपमध्ये असाल आणि हा व्हिडिओ पाहत असाल ना तर थोडंसं लक्ष घाला, कारण तेच आयुष्यभर तुम्हाला करायचं आहे, हे लक्षात घ्या. तुमचं बघा, जर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये काम करायचं, तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबमध्ये काम करायचं किंवा तुम्हाला PSU मध्ये काम करायचं आहे, ही इच्छा तुमची, पण बघा इंडस्ट्रीमध्ये काम कसं चालतं हे शिकून घेण्याचा, हे बघण्याचा आणि हे जाणून घेण्याचा एकदम जबरदस्त हा चान्स आहे. तर समजून घ्या की कंपनीत काम कसं चालतं. छान आहे इंटर्नशिपचं. आणि त्यानंतर आता 3 सब्जेक्ट आहे, या 3 सब्जेक्ट पैकी तुम्हाला एक सब्जेक्ट निवडायचा आहे. तर आता 3 सब्जेक्टचं बघा, जर बघायला गेलं ना तर संपूर्ण सर्व काही गोष्टी सेम असतात. म्हणजे 70-30चा पॅटर्न, 25चा इंटरनल, 25चा एक्सटर्नल, बाकी सर्व सेम असतात. कारण इलेक्टिव्ह आहे ना, तो तिघांपैकी एक निवडायचा ना आपल्याला. चला, मग सर आता तिघांपैकी कोणता निवडायचा हो, तर बघा 3 विषयांबद्दल थोडं सांगतो आणि कोणता माझ्या पद्धतीने कोणता निवडावा हे पण तुम्हाला सांगतो. कोणता सोपा राहील आणि कोणत्यामध्ये जास्तीत जास्त स्कोरिंग तुम्हाला करता येईल हे सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो. तर सर्वात पहिला आहे तुमचा इलेक्ट्रिक व्हेकल टेक्नॉलॉजी. म्हणजेच काय की इलेक्ट्रिकच्या व्हेकल कशा चालतात, इलेक्ट्रिक व्हेकलच्या गाड्या कशा चालतात, त्यांचं डिझाईन कसं असतं, त्यांचं पॅटर्न कसं असतं, त्याच्यामध्ये बॅटरी वगैरे कशी चालतात, मग बॅटरीची अरेंजमेंट कशी करतात, बॅटरीचा स्टोरेज कॅपॅसिटी किती असायला पाहिजे, नंतर ट्रान्समिशन सिस्टीम कशी असतात, AC to DC कन्व्हर्टर, DC to AC कन्व्हर्टर कशा प्रकारे काम करतं, नंतर त्याचं संपूर्ण मोटर वगैरे कोणकोणत्या लावतात, कशा प्रकारे समजा ते ऍक्सेल वगैरे जोडतात, म्हणजे संपूर्ण इलेक्ट्रिक व्हेकलचं संपूर्ण गोष्टी या ठिकाणी तुम्हाला शिकवल्या गेलेल्या आहेत. तर सुंदर विषय आहे हा, तुम्ही निवडू शकता, छान विषय आहे. आलं लक्षात. थोडंसं कॉम्प्लिकेशन आहे, सर्किट डायग्राम वगैरे सर्व आहे, पण छान आहे, मस्त आहे, व्यवस्थित आहे. नंतर पॉवर सिस्टीम ऑपरेशन अँड कंट्रोल. तर पॉवर सिस्टीम म्हणजे काय की जिथून आपली इलेक्ट्रिक पॉवर येते, तर ह्या पॉवरचा सप्लाय कसा असतो, त्याचे कॅल्क्युलेशन, त्याचा परफॉर्मन्स, त्याचा अनालिसिस. तर हा थोडासा बोगस थोडासा बोगस विषय होऊन जाईल, ठीक आहे ना. म्हणजे पॉवर सिस्टीमचं ऑपरेशन कशा प्रकारे होतं, त्याचा कंट्रोल कशा प्रकारे केला जातं, ट्रान्सफर कशा प्रकारे केला जाते त्याला, ठीक आहे ना. मग त्याचं अनालिसिस सर्व. तर हा विषय थोडासा किचकट आहे बेटा, तुम्हाला असं वाटतं याला तुम्ही अवॉइड केला पाहिजे. आणि तिसरा जो आहे रिन्युएबल एनर्जी टेक्नॉलॉजी, तर हा विषय एकदमच सोपा आहे, एकदमच सोपा. म्हणजेच काय की सोलर एनर्जी काय असते सर्वांना माहिती. सोलर एनर्जीमध्ये सोलरचे पॅनल असतात, मग ते फोटोव्होल्टिक सेल असतो, मग फोटोव्होल्टिक सेलवर ते सूर्याची किरण पडतात, मग फोटॉनचं ट्रान्सफर इलेक्ट्रिकमध्ये होतं, मग ते जातं, मग खालती DC to AC कन्व्हर्टर असं ते लावलेलं असतं. तर सोलर बद्दल तुम्हाला सर्व शिकायचं आहे,
बरोबर आहे. त्यानंतर वाईंड मिल, पवनचक्की असते ना आपली, पवनचक्की गोल गोल फिरते, मग गोल गोल चक्की फिरल्यानंतर तिथे अल्टरनेटर लावलेलं असतं, मग गोल 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 फिरल्यानंतर ती मेकॅनिकल एनर्जी तयार होते, मग मेकॅनिकलचं अल्टरनेटरमुळे इलेक्ट्रिकल मध्ये कन्व्हर्ट होतं. बस. त्याच्यानंतर मग इतर जे पण आहे, समजा ओशन एनर्जी आहे, नंतर मग समजा बायोमास एनर्जी आहे. बायोमास माहिती आहे तुम्हाला, म्हणजे समजा शेण वगैरे असेल किंवा टाकाऊ ज्या गोष्टी अशा सडतात कुजतात त्या गोष्टींपासून बायोगॅस तयार करतात. तर बायोगॅस म्हणजे काय, बायोमास म्हणजे काय, हे फ्युएल कसं तयार करतात, तर हे सर्व तुम्हाला रिन्युएबल एनर्जी टेक्नॉलॉजी मध्ये शिकायचं आहे. म्हणजे ज्या रिन्युएबल गोष्टी आहे, बरोबर आहे, लाटांपासून एनर्जी कशी तयार होते, समुद्राच्या लाटांपासून, हवेपासून, पाण्यापासून, ठीक आहे ना. म्हणजे ज्या गोष्टी नॅचरली जी एनर्जी तयार होऊ शकते ना, ही एनर्जी या ठिकाणी तुम्हाला शिकायची आहे. तर हा विषय सर्वात सोपा आहे, सर्वात सोपा आहे. डायरेक्टली RET, रिन्युएबल एनर्जी टेक्नॉलॉजी, खूपच जास्त सोपा आहे. पूर्णपणे थिअरी आहे, जास्त कटकट नाहीये, काही नाही, कॉम्प्लेक्शन नाहीये, ठीक आहे ना. तर माझं असं मत आहे की तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल टेक्नॉलॉजी आणि रिन्युएबल एनर्जी टेक्नॉलॉजी या दोन विषयापैकी एक विषय तुम्ही निवडू शकता. मधला विषय नका निवडू, त्रास होईल, स्कोर कमी होऊन जाईल, डायरेक्टली पहिले सांगतो, ठीक आहे ना. या दोन पैकी एक तुम्ही निवडू शकता बेटा, ठीक आहे ना. चला असो. तर अशा प्रकारे हा तुमचा संपूर्ण सिलेबस असणार आहे, ठीक आहे. इलेक्ट्रिक व्हेकल टेक्नॉलॉजीमध्ये थोडीशी एकदम नॉर्मल न्यूमेरिकल असेल आणि बॅटरीचं अनालिसिस वगैरे असेल, बस. बाकी RET मध्ये जर बघायला गेलं ना, तर थिअरी, पूर्ण थिअरी आहे, न्यूमेरिकल नाहीच आहे. चला, तर हा EE5K चा आपला कोर्स सुद्धा आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. तुम्ही विनीत ट्युटोरियल हे ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि या डाउनलोड केलेल्या ऍप्लिकेशन मध्ये जर तुम्ही डिप्लोमामध्ये केले, इलेक्ट्रिकल ब्रांच निवडली, 5व्या सेमिस्टरमध्ये गेले, तुम्हाला हा एक कोर्स दिसेल. त्याच्यामध्ये ACM, SGP आणि RET म्हणजे एसी मशीन परफॉर्मन्स, त्यानंतर आपला स्विच गिअर प्रोटेक्शन आणि आपला रिन्युएबल एनर्जी टेक्नॉलॉजी, हे 3 सब्जेक्टची ऑनलाईन क्लासेस आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे, ठीक आहे. तर बघायला गेलं तर तुम्ही बघशाल तर SGP आणि ACM हा शिकवला आहे मुकीन पठाण सरांनी. तर बघा, हे ऑल इंडिया गेट रँक 5 यांचा, म्हणजे पूर्ण इंडियामधून गेटमध्ये 5वी रँक आहे. तुम्हाला माहिती आहे सर्वांना गेट काय असते, की इंजिनिअरिंगच्या ब्रांचच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची एक्झाम, जी आपली UPSCच्या आसपास बघा सर्वात टफेस्ट एक्झाम ज्याला मानली जाते, ठीक आहे ना. म्हणजे गेट एक्झाम सर्वात टफेस्ट मानली जाते, ठीक आहे ना. चला असो, तर त्या ऑल इंडिया गेट रँक यांची 5 आहे, इंडियामधून 5वी आहे हे, ठीक आहे ना. सांगायचं तो आहे की बेस्ट फॅकल्टी आहे, बेस्ट टीचर आहे, कॉन्सेप्ट खतरनाक आहे, डायरेक्टली जबरदस्त टीचिंग आहे, एकदा बघा तुम्ही डायरेक्टली, ठीक आहे ना. चला असो, RET सुद्धा शिकवला आहे विजय सरांनी आणि मुकीन पठाण सरांनी. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण सब्जेक्ट आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. या तिघांचा कॉम्बो सुद्धा आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे आणि बघा प्राइस सुद्धा एकदम कमी आहे. तुम्ही एकदा जा, आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करा, हेल्पलाईन नंबर तुम्हाला थोडासा डिस्काउंट अजून देऊन टाकेल, ठीक आहे ना. चला असो, तर बघा या ऍप्लिकेशनमध्ये, या कोर्सेसमध्ये तुम्हाला नेमकं काय काय मिळणार, तर बघा विद्यार्थ्यांनो, संपूर्ण सिलेबस तुम्हाला पूर्णपणे शिकवला जाईल. थिअरी असो, न्यूमेरिकल असो, प्रॉपर तुम्हाला शिकवलं जाईल. थिअरीच्या नोट्स, न्यूमेरिकलच्या नोट्स प्रॉपरली तुम्हाला दिल्या जाईल. त्यानंतर IMPच्या आमच्या नोट्स आहेत त्या सुद्धा तुम्हाला दिल्या जाईल. रिव्हिजन क्रॅश कोर्स तुम्हाला फ्री असेल. म्हणजेच काय, की सपोज करा ACM चे पहिल्या चॅप्टरचे बनले समजा 15 व्हिडिओ, बरोबर, 15 व्हिडिओ बनल्या, पाऊण तासाचे, 40-45 मिनिटाचे 15 व्हिडिओ बनले. तर 15 व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एक चॅप्टर समजला. पण आता एक्झाम जवळ आलेली आहे, मग एक्झामच्या वेळेस परत 15 व्हिडिओ तुम्ही परत पाहणार आहे का रिव्हिजनसाठी? नाही. मग या पहिल्या चॅप्टरच्या पूर्ण 15 व्हिडिओचा संपूर्ण जो सार आहे, जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे, जे तुम्हाला माहिती असायला पाहिजे, हे सर्व रिव्हिजनच्या 3 व्हिडिओमध्ये सांगून दिलेले. म्हणजे 3 व्हिडिओ पहा, संपूर्ण चॅप्टरची रिव्हिजन करा, हे पण महत्वाचं आहे, ठीक आहे ना. चला, तर आनंदाची गोष्ट अशी आहे की हा रिव्हिजन क्रॅश कोर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट राहील, तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देण्याची गरज नाही. PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असेल, IMP क्वेश्चन बँक तुम्हाला दिली जाईल. एवढं सर्व आपल्या ऍप्लिकेशनवर मिळेल. विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशनवर डाउनलोड करा, डिप्लोमावर क्लिक करायचं, ब्रांच निवडायची, सेमिस्टर निवडायचं, कोर्स परचेस करून अभ्यासाला लागून जायचं विद्यार्थी मित्रांनो. आणि कॉस्ट एकदमच कमी ठेवलेली, अफोर्डेबल कॉस्ट मध्ये सर्वचे सर्व कोर्स अवेलेबल आहे. आणि बघा, विनीत ट्युटोरियलची खासियत फक्त एवढीच आहे की कमीत किमतीत दर्जेदार शिक्षण देणं. आणि बघा, महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी साध्या आणि सोप्या भाषेत शिकला पाहिजे असं मला वाटतं. कारण बघा, आम्ही जे फील केलं होतं डिप्लोमाला असताना, आमच्या वेळेस ना क्लासेस होते, म्हणजे क्लासेस होते पण खूप महागडे होते. एका विषयाची फी 3,500 रुपये होती. अरे 3,500 पेक्षा कमी प्राइस मध्ये आपल्या ठिकाणी पूर्ण कॉम्बो मिळून जातो, डायरेक्टली पूर्णच्या पूर्ण कॉम्बो मिळतो, विथ नोट्स, डिजिटली तुम्हाला शिकवला तर ॲनिमेशन, व्हिडिओज वगैरे, वेगवेगळे इमेजेस वगैरे यांच्या मदतीने तुम्हाला एखादा विषय समजवला जातो. तर बघा, छान आहे, बेस्ट आहे, तुमच्यासाठी बेस्ट राहील, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले युट्यूब चॅनल विनीत सर आहे, विनीत ट्युटोरियल आहे, तुम्ही त्याला फॉलो करू शकता. इंस्टाग्रामवर आपल्याला तुम्ही फॉलो करू शकता. आणि हो, तर तुम्हाला वाटतं की थोडासा डिस्काउंट मला पाहिजे आहे, ठीक आहे, इंटरनेट हँडलिंग चार्जेस मला थोडीशी कमी पडावे, म्हणजे कमी लागावे
असं वाटत असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही यांना व्हॉट्सअपला मेसेज करा, त्यांना सांगा की मला हा कोर्स पाहिजे आहे. ते पहिले तुम्हाला त्या कोर्सेसच्या संपूर्ण डेमो लेक्चरच्या लिंक वगैरे जर तुम्हाला मागायचे असेल ते तुम्हाला मिळून जाईल. किंवा हा व्हिडिओ तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर बघत असाल तर डिस्क्रिप्शन मध्ये संपूर्ण लिंक दिलेली आहे. जा एकदा आमचे फ्री डेमो लेक्चर बघा, आवडले तर कोर्स परचेस करून तुम्ही अभ्यासाला लागू शकता. ठीक आहे, आय होप सो आजचा लेक्चर, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, हेल्पफुल असेल. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, तुमच्या मोठ्या भावाला सपोर्ट करा. तर व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.